नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. माइंडफुल मंडे मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. ही सिरीज सुरू झाल्यापासून कित्येक जणींना असं वाटतंय की हो, या गोष्टी मी करते, या गोष्टी मी करत नाही. म्हणजे खरं सांगायला गेलं तर आपण स्वतःच्या चेकलिस्टमध्ये बघत आहोत की कुठल्या गोष्टी आपल्याला जमतायत आणि कुठे इम्प्रूव्ह व्हायला हवं. म्हणूनच खरं तर ही सिरीज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की यशस्वी आणि आनंदी महिला ज्या असतात की नाही, त्या सकाळी उठल्यानंतर या 7 गोष्टी नक्की करतात. तुम्ही करता का? एकदा चेक करूया. आपल्याला ना बऱ्याचदा इतरांकडे बघून असं वाटत असतं की हिची स्किन किती छान आहे किंवा हिची एनर्जी किती सॉलिड आहे. या बाईला सगळ्यातलं सगळं कसं काय जमतं, किती उत्साह आहे हिच्यामध्ये. म्हणजे खरं सांगायला गेलं तर काही जणी असतात ना, त्या मजबूत बिझी असतात, पण तरीही त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय उत्साह असतो. शिवाय कायम हसरा चेहरा. हे कसं काय असेल बरं? म्हणजे कधीच या वैतागत नाहीत. करिअरमध्ये प्रगती, घरामध्ये पूर्ण लक्ष असतं, स्वतःची छान काळजी घेतात, कायम अपडेटेड. कसं काय दाखवायला जमतं या सगळ्यांना? पण खरं सांगू का, काही जणींना अजिबात दाखवायला जमतं असं नाही. त्यांना खरोखर हे जमत असतं, त्यांच्यामध्ये हा उत्साह असतो. आता माझी छोटी मामी आहे ना, मी तिचं उदाहरण सांगते. तिचं वय आहे 40 हा गमतीचा भाग आहे. म्हणजे खरंच ती लहान आहे वयानी, माझ्याच एवढी आहे, पण ती माझी मामी आहे. असो, तर तिला या सगळ्या गोष्टी खूप जमत असतात. शिवाय इतरांना मदत करण्याची तिची इच्छा असते. कारण तिच्याशी डिस्कस करताना कळलं की सकाळची सुरुवात ही ती ज्या पद्धतीनं करते ना, त्यामध्ये सगळं रहस्य दडलेलं आहे. आपण सकाळी उठल्यानंतर फक्त एक रुटीन फॉलो करण्यापेक्षा मला असं वाटतं, मानसिकदृष्ट्या आपण स्वतःला बूस्ट कसं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि तेच महत्त्वाचं असतं. एखाद्या स्त्रीची ताकद किंवा तिचं यश हे केवळ तिच्या कामगिरीवर किंवा जबाबदाऱ्यांवर ठरत नसून तिच्या दररोजच्या सवयींवर अवलंबून असतं. आणि हेच 7 मुद्दे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे मुद्दे यशस्वी स्त्री तिच्या आयुष्यात करतच असते. मग ती यशस्वी स्त्री तुम्ही आहात की नाही, जाणून घ्या. नंबर 1 मुद्दा, ते म्हणजे त्या दिवसाची सुरुवात शांततेत करतात, स्क्रीननं करत नाहीत. एखादी यशस्वी स्त्री तिच्या दिवसाची सुरुवात ही घाई गडबडीनं किंवा फोनमधल्या नोटिफिकेशन्स पाहत करत नाही. उठल्या उठल्या ती अजिबात फोन बघत नाही. जागं होण्यासाठी काही क्षण ती शांततेत घालवते, ती स्वतःला वेळ देते. काही जणी तर प्रार्थना करतात, ध्यान करतात, किंवा मग फक्त काही मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करतात. थोडक्यात कुठल्याही प्रकारचे साधं मेडिटेशन किंवा साध्या सोप्या सवयींमुळे बाहेरच्या जगातला जो गोंधळ सुरू होण्यापूर्वी मनाला शांत करणं, स्पष्ट करणं हे त्या प्रेफर करतात. सकाळचे पहिले 30 ते 60 मिनिटं स्क्रीनपासून त्या निश्चितपणे दूर राहतात. हे असं जाणीवपूर्वक केल्यामुळे आपलं संतुलन वाढत असतं. आपण जेव्हा फोन पाहतो तेव्हा आपोआप आपल्या शरीरातलं जे डोपामिन लेवल असतं ना, ते खाली वर व्हायला सुरुवात होतं आणि त्यामुळे काय होतं, आपला स्ट्रेस लेवल वाढतो आणि तो आपल्या स्ट्रेस लेवलवर परिणाम करत असतो. म्हणजे मध्ये छान वाटतं, मध्येच खराब वाटतं, लो वाटतं. तर आपण ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही सकाळी सेट करतो, त्यामुळे ती दिवसभर तशीच राहते. पण जर का सकाळचा वेळ आपण फोन न बघता स्वतःला दिला आणि आपलं मन एकाग्र केलं तर आपण जास्त ऍक्टिव्हली काम करू शकतो आणि या महिला हे करतात. तुम्ही करता का? नंबर 2 मुद्दा, ते म्हणजे या महिला दिवसाची सुरुवात पोषक आणि जाणीवपूर्वक आहारानं करतात. आता एक यशस्वी स्त्रीला हे कळतं की नाश्ता ही टाळायची किंवा घाई गडबडीत उरकायची गोष्ट नाहीये. ती जड आणि प्रिझर्वेटिव्ह असलेले कुठलेही पदार्थ खाणं टाळते. पोषक आहाराचीच ती निवड करते. उदाहरणार्थ फळं, ओट्स, सुके मेवे किंवा मग अंडी, किंवा कुठलाही पारंपरिक घरगुती नाश्ता. हे तिचं लक्ष जे असतं ना, ते कॅलरी मोजण्याकडे नसतं तर संतुलित आहारावर असतं, ज्यामुळे तिला प्रथिनं मिळतील, चांगले फॅट्स मिळतील, नैसर्गिक कार्बोहायड्रेट असतात त्यामध्ये ते मिळतील. आणि कार्बोहायड्रेटमुळे काय होतं की दिवसभर ही ऊर्जा जी आहे ती टिकून राहते आणि तिचं लक्ष केंद्रित होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं आणि या गोष्टीची तिला जाणीव असते. त्यामुळे ती नाश्ता अतिशय शांतपणे करते. फोन स्क्रोल करत किंवा धावपळ करत ती या कुठल्याही गोष्टी करत नाही. या छोट्या छोट्या सवयी तिचं पचन सुधारतात आणि अन्नाशी, आरोग्याशी ती एक छान नातं निर्माण करू शकते. तुम्ही करता का असं? नंबर 3 मुद्दा, ते म्हणजे या महिला असतात ना, ह्या कमाल असतात.
ह्या एका उद्देशाने उठतात आणि दिवसाचं सुंदर असं नियोजन करतात. यशस्वी स्त्री तिच्या दिवसाची सुरुवात घाईत किंवा गोंधळामध्ये अजिबात करत नाही. ती शक्य असल्यास थोडंसं लवकर उठते, जेणेकरून दिवस सुरू होण्याआधी काही शांतता, काही क्षण तिच्यासाठी मिळतील ह्याची ती खबरदारी घेत असते. या वेळेत त्या दिवसाचा थोडा विचार करते. आज काय महत्त्वाचं आहे, कुठल्या कामांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे बाबा, ह्या गोष्टींकडे ती लक्ष देते आणि ती त्या लिहून काढते. कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे तिला खूप चांगलं कळतं. फक्त काही मिनिटांचा हा विचार दिवसाला अधिक स्पष्टता देऊ शकतो, उद्देश देऊ शकतो आणि त्यामुळे जगायला छान आत्मविश्वास देऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. नंबर 4 मुद्दा ते म्हणजे सकाळी शरीराची हालचाल करणं. हे त्यांना खूप चांगलं माहिती असतं आणि म्हणून या यशस्वी स्त्रिया ज्या असतात ना, त्या जाणीवपूर्वक शरीर आणि मनाचं एकमेकांशी घट्ट नातं आहे हे समजून घेतात आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात जी आहे ती निष्क्रियतेनं करण्याऐवजी सकाळी थोडी का होईना हालचाल करतात. कारण हलका व्यायाम शरीराला जागं करतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि आपल्या शरीरामध्ये एंडोर्फिन नावाचा जो हार्मोन आहे ना, तो सिक्रीट करायला मदत करतो, जो की आपला मूड उत्तम करत असतो. हे काही खूप कठीण आहे असं मला वाटत नाही, कारण अनेक जणी योगा किंवा साधं स्ट्रेचिंग करतच असतात. उदाहरणार्थ काही फेऱ्या मारायला जातात, सूर्यनमस्कार करतात, ताडासन, भुजंगासन, बालासन यासारखी छोटी मोठी आसनं आपण केली आणि एक 15-20 मिनिटं आपण मॅटवर थांबलो तरी सुद्धा मला असं वाटतं हे इनफ असतं. किंवा मग बऱ्याचदा सकाळी कुठेतरी फेरफटका मारायला गेलोय, हलकंसं जॉगिंग केलंय, स्किपिंग केलंय किंवा मान, खांदे, पाठ याचं स्ट्रेचिंग केलेलं आहे, एवढं सुद्धा पुरेसं असतं. या सगळ्याचा उद्देश काय असतो माहितीये का? कडक व्यायाम करायचा असं नसतो. या दोन्हीचा उद्देश असा असतो की शरीर आणि मन दोन्हीला ताजतवानं बनवायचं असतं. नंबर 5 मुद्दा ते म्हणजे या महिला मनाला सक्रिय ठेवतात पण उगाचच माहितीच्या ओझ्याखाली राहत नाहीत. म्हणजे सकाळी जी सुरुवात होते त्यांची ती खूप माहितीचा भडीमार करण्यापेक्षा यशस्वी स्त्री काय करते माहितीये, मनाला सकारात्मक आणि अर्थपूर्ण गोष्टींनी सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करते. उगाच जगामध्ये काय चाललंय ही सगळी माहिती मिळवण्याचा ती प्रयत्न करत नाही. आत्ताच्या आत्ता मला सगळं नॉलेज मिळायला पाहिजे, इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे, याचा तिला अजिबात अट्टहास नसतो. एखाद्या चांगल्या पुस्तकाची ती निवड करते, त्यातली काही पानं वाचते किंवा एखादा विचार, एखादं उदाहरण ती वाचत असते किंवा मग जाता येता काम करताना छोटासा हलकासा असा मोटिवेशन देणारा पॉडकास्ट ऐकते. म्हणजे माइंडफुल मंडे तुम्ही हा ऐकायला हरकत नाही किंवा आपले पॉडकास्ट जे तुम्हाला सिंपल काही इन्फॉर्मेशन देणार आहे, जे तुम्हाला मोटिवेट करणार आहेत दिवसभर, असं काहीतरी ऐकायला हरकत नसते. इतकं सुद्धा आपल्याला खरं तर पुरेसं असतं. काही मिनिटांची ही मानसिक प्रेरणा जी आहे ना, ती दिवसभर तुम्हाला अधिक स्पष्टता देते आणि तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी ती मदत करत असते. नंबर 6 मुद्दा ते म्हणजे परफेक्शन, परिपूर्णता. यापेक्षा सुद्धा त्या सातत्याला जास्त महत्त्व देतात. यशस्वी स्त्रियांना माहीत असतं की खरी ताकद ही एकदाच केलेल्या प्रयत्नातून नाही तर दररोजच्या सातत्यानं ती तयार होत असते. त्यांना रोजची परिपूर्ण दिनचर्या ही हवीच असते असं नाही. म्हणजे काय होतं, काही दिवस आपण व्यायाम करू शकतो किंवा काही दिवस आपण थोडा व्यायाम करतो, कधीतरी व्यवस्थित रेग्युलरली करू शकतो, काही दिवस ध्यानासाठी कमी वेळ मिळतो, पण ह्या सवयी टिकवण्याचा प्रयत्न मात्र त्या कायम करत असतात. म्हणजे कालांतरानं हे सातत्य, शिस्त, आत्मविश्वास आणि मानसिक ताकद निर्माण करत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की रोजच्या रोज हे झालंच पाहिजे, त्यापेक्षा आपण एक आठवड्याभराचा आढावा घेतला आणि आठवड्याभरात आपण किती वेळा करू शकलो आहोत, आपण हे वर्षानुवर्ष जपतोय की नाही, या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. हे सातत्य फार महत्त्वाचं आहे. उगाचच परफेक्शनिस्ट असून स्वतःला त्रास देण्यापेक्षा मला असं वाटतं स्वतःला आपण बूस्ट करत राहणं गरजेचं. नंबर 7 मुद्दा ते म्हणजे या यशस्वी आणि आनंदी स्त्रिया ज्या असतात ना, त्या दिवसाची सुरुवात सकारात्मक मनानं करतात. म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं असतं ते यशस्वी स्त्रीनं दिवसाची सुरुवात ही चांगल्या विचारांनी, म्हणजे जाणीवपूर्वक विचारांनी करणं फार गरजेचं असतं. उगाचच ताण, काळजी, शंका याच्यात अडकण्यापेक्षा त्या मनाला स्पष्टता देतात, आत्मविश्वास आणतात आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी सांगेन की या यशस्वी स्त्रिया ज्या असतात ना, त्या उगाचच खूप
तापदायक असे जे फोन कॉल्स असतात त्या सकाळी करत नाहीत, किंवा माहिती असतं की या फोन कॉलनी आपल्याला त्रास होणार आहे किंवा याच्यातून आपल्याला काहीही सकारात्मकता मिळणार आहे, काही आपल्या आजूबाजूचे मंडळी जे असतात ना की त्यांच्याकडून आपल्याला खूप नेगेटिव्हिटी येत असते, तेव्हा त्या बाउंड्रीज आखून घेणं पण फार गरजेचं असतं सकाळच्या वेळात किमान. कारण आपण दिवसभर तर हे करू शकत नाही. कारण आपल्याला स्वतःला जर तयार करायचं असेल तर तयार होण्यासाठी आपण स्वतःला थोडंसं आपल्या स्पेसमध्ये ठेवणं फार गरजेचं असतं आणि स्वतःला एखादी सकारात्मक गोष्ट सांगणं गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण कृतज्ञतेचा विचार करावा. कृतज्ञतेचा विचार सुद्धा तुमचा दिवस हा अतिशय सकारात्मक करतो. छोटासा सकारात्मक संकल्प हा सुद्धा तुमच्या ज्या भावना असतात त्यांना स्थैर्य आणण्याचं काम करत असतो आणि यामुळे दिवसात आव्हानं कितीही आली तरी आपण शांतपणे स्थिरतेनं सामोरं जातो. म्हणूनच पुढच्या सोमवारी मी खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की ही कृतज्ञता व्यक्त कशी करायची आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण 5 मिनिटं कशी देऊ शकतो आणि त्यामध्ये आपण काय काय करायचं. या कृतज्ञतेमुळे आपलं आयुष्य किती यशस्वी होऊ शकतं, किती आनंदी होऊ शकतं, किती सुखी होऊ शकतं आणि ते कसं होतं या संदर्भातली सगळी माहिती ही पुढच्या माइंडफुल मंडेमध्ये मी देणार आहे की कृतज्ञता कशी व्यक्त करावी. तर हे होते 7 मुद्दे. हे 7 मुद्दे चेक करा आणि बघा हे तुम्ही करताय का आणि करत नसल्यास कुठल्या गोष्टी करण्याची गरज आहे हे तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या. आणि आजच्या माइंडफुल मंडेच्या शेवटी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे की ताकद एखाद्या मोठ्या क्षणातून तयार होत नाही, तर ती हळूहळू तयार होते. दररोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून ती तयार होत असते. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.